वलांडीसह परिसरात बैलपोळा उत्साहात साजरा। यांत्रिकीकरणाच्या काळात सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी वडिलोपार्जित जोपासतात पशुधनाची परंपरा कायम। देवणी तालुक्यातील वलांडीसह परिसरातील अनेक गावांमध्ये पारंपरिक शेतकऱ्यांचा सण बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। लंपी स्किन आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन करत पशुधनात आवश्यक अंतर ठेवून सावधानतेने हा सण पार पडला। वलांडी येथील रफिक जाफरसाब सौदागर हे सार्वजनिक बांधकाम खात्यातून प्रदीर्घ सेवा केल्यानंतर निवृत्त झाल्याने त्यांनी आपल्या वडिलांनी जोपासलेला पशुधनाचा वारसा कायम ठेवला आहे। विशेषतः त्यांनी त्यांच्या वडिलोपार्जित गेल्या 40 ते 50 वर्षापासून गावरान गोमाता सांभाळतात। त्यांचे ज्येष्ठ 45 वर्षीय वडील गोमातेचं महत्त्व सांगतात, म्हणून पुढे त्यांचे सुपुत्रही गोमाता पालनाची परंपरा कायम ठेवली आहे। तर दुधासाठी 2 म्हशी व शेती कामासाठी बैलजोडी, छोटे मोठे वासरे असे अनेक पशुधन त्यांनी जोपासले आहे। तर शेती कामासाठी 2-3 सालकडी हे कायम ठेवले आहेत। तर सकाळपासूनच शेतकरी आपल्या बैलांना सजवण्यात मग्न झाले होते। आंघोळ घालून रंगीबेरंगी कापडं, मोत्याच्या माळा, झूल, आकर्षक शृंगार करून बैलांना नटवण्यात आलं। गावोगावी ढोल ताशांच्या गजरात बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या। या निमित्ताने रस्त्यांना फुलांच्या तोरणांनी सजवण्यात आलं होतं। महिलांनी घराघरात पुरणपोळी, करंजा, लाडू यासारखे पारंपरिक पदार्थ बनवले। शेतकऱ्यांनी बैलाची पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घालून हनुमान मंदिराभोवती प्रदक्षिणा घालून सन्मानपूर्वक घरी नेलं। लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून चाबूक हातात घेत खेळ, गाणी पण नृत्याचा आनंद घेतला। गावात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सहभागी झाल्याने उत्साह द्विगुणित झाला। शेतकऱ्यांचा खरा सोबती असलेल्या बैलाच्या सन्मानार्थ साजरा होणारा हा सण ग्रामीण जीवनातील एकात्मता, परंपरा व आनंदाचे दर्शन घडवणारा आहे। सदर बैलपोळा मिरवणुकीचे मानकरी परंपरागत चालत असलेले कैलासवासी आप्पाराव पाटील व कैलासवासी भगवानराव पाटील यांचे चिरंजीव महेश पाटील यांनी आज तोरण तोडलं। विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी सगीर मोमीन। चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।